अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत जोरदार हल्लाबोल केला आहे. अयोध्येत जे घडले त्याचे कुणीही समर्थन करणार नाही, मात्र सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारणे हेच तुमचे हिंदुत्व आहे का, असा थेट सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. मुंबईत अवघ्या आठवड्याभरात 25% पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झाले असताना यावर तथ्य मांडण्याऐवजी केवळ पावसाचे राजकारण करणाऱ्या विरोधकांची मुख्यमंत्र्यांनी राजकीय बेडूक अशी संभावना केली. आम्ही फेसबुक लाईव्हवाले नसून स्वतः घटनास्थळावर जाऊन फेस टू फेस काम करणारे आहोत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. विरोधकांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी काळातील कोरोना केंद्र, खिचडी आणि ऑक्सिजन सिलेंडर घोटाळ्यांची आठवण करून दिली. तसेच आमच्याकडे अजूनही खूप काही आहे, ते बाहेर काढायला भाग पाडू नका, असा स्पष्ट इशारा दिला. महायुती सरकारच्या काळात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 3.12% वाढले असून हे सरकार स्थगिती देणारे नसून प्रगती करणारे सरकार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. श्रीकांतनी एका दमात बोलून टाकलं होतं, हनुमान चालीसा, सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम. सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असा हा प्रकार आहे. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती म्हणाले होती लायटरने लंका जाळली.